नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आहोत मालवणी वडे आणि यासाठी मी डोशाचं पीठ तयार वापरणार आहे. तर ही ट्रिक कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. आता इथे आपण एक माप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यासोबत 2 माप आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण एक माप ज्वारीचं पीठ घालून घेतो. ज्वारीचं पीठ कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तुम्ही स्किप करू शकता. सोबत आता आपण यामध्ये 2 चमचे इथे तयार डोशाचं पीठ घालून घेतो. जर तुमच्याकडे डोशाचं पीठ नसेल तर तुम्ही उडदाची डाळ भिजत घालून यामध्ये घालू शकतात वाटून. आता इथे पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा आपण हळद, एक मोठा चमचा धना पावडर आणि किंचितसर मालवणी मसाला घालून घेतलेला आहे. सोबत आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ. आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं कालवून एकत्र झालं की आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा घट्टसर पण ओलसट असा गोळा मळून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता माझं पीठ मळून झालेलं आहे. आता पीठ मळल्या आपण लगेचच याचे वडे करून घ्यायचे आहेत, कारण आता आपल्याला हे पीठ आंबवण्याची किंवा त्याला अजून फुगवण्याची गरज नाही आहे. यामध्ये ऑलरेडी डोशाचं पीठ असल्याकारणाने ते छान फुलून येतं. आता काय करायचं आहे, छान आता आपण हे असं बघा, तुम्ही पाहू शकता हे असं पीठ मस्त बनलेलं आहे. तर आपण गोळे बनवून घेणार आहोत. तर ते इथे मी हे जे प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण मोठ्या आकाराचे 9 गोळे झालेले आहेत. अशा प्रकारे सर्व गोळे करून घ्यायचे आहेत. आता मी तुम्हाला एक युनिक ट्रिक दाखवणार आहे की झटपट वडे कसे तुम्हाला थापता येतील. ज्यांना वडे नाही करता येत त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे. प्लॅस्टिकची शीट ठेवून द्यायची आहे. प्लॅस्टिकची शीट मी अशी अख्खी घेतलेली आहे, तिला फोल्ड करता येणार आहे. आता यामध्ये आपण प्लॅस्टिकच्या शीटला खाली पाणी लावून घेतलेलं आहे आणि आपल्या वड्याच्या गोळ्यावरती पाणी लावायचं आहे. शीट आपण झाकून घ्यायची आहे. दुसरी अशी एक प्लेट घेऊन तिच्यावर हलकंच प्रेस करून आता असे छान आपले वडे एकसंध बनवून झालेले आहे. तुम्ही पाहू शकता वडा छान असा एकाच वेळेला बनलेला आहे. सकाळची घाई असेल, ऑफिसला जाण्याची जरी तुमची घाई असेल किंवा इतर कुठल्या कामासाठी झटपट वडे हवे असतील तर ही ट्रिक नक्की करून बघा. आता थोडंसं हलकंसं हाताने आपण त्याला शेप दिलेले आहे. व्यवस्थित वडा आपला जो आहे तो इझिली आपण काढून तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. तेल इथे छान कडकडीत गरम आहे, मध्यम गॅस आहे. तेल आपण एवढ्याच प्रमाणामध्ये घ्यायचं आहे ज्यामध्ये आपला वडा आतमध्ये बुडेल, कमीही नाही आणि जास्तही नाही. छान आता तेलामध्ये तुम्ही पाहू शकता असा वडा वर आलेला आहे. आता या स्टेजला हळूहळू आपण झाऱ्याच्या साहाय्याने त्यावरती तेल उडवून घ्यायचं, जेणेकरून आपला वडा मस्त फुलतो. कडेकडेने असं मस्त वड्यावरती तेल उडवून घ्यायचं आहे, जेणेकरून मग वडा छान असा फुलतो. तुम्ही पाहू शकता आपला वडा मस्त फुललेला आहे. आता एका बाजूने व्यवस्थित आपला वडा फुलला की त्याला दुसऱ्या बाजूने आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून दोन्ही बाजूला आपल्या वड्याला व्यवस्थित रंग येईल आणि त्याच्या आतलं पीठही व्यवस्थित शिजेल. आता आपल्याला एक वडा करण्यासाठी साधारण इथे 1 मिनिटाचा वेळ लागतो, कारण वडा व्यवस्थित फुलणं आणि त्यातलं पीठही शिजणं गरजेचं आहे. आता छान असे वडे आपले बनवून झाले की आपल्याला त्यांना झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण त्यांना चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता अशा प्रकारे माझे वडे तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.